संध्याकाळचे वाजले 4:15 आणि आम्ही निघालो आहोत गणपतीपुळ्यासाठी। खूप जास्त ऊन आहे आणि खूप जास्त गरमी आहे। सो बेसिकली काय झालं इज आम्ही अगोदर जाणार होतो हरचिरी, जे एक रत्नागिरीमध्ये एक फारसं सुंदर गाव आहे। मी यूट्यूबवर बघितलं होतं, पण त्याच्यानंतर डिसाईड झालं की आम्ही आरेवारेला जाणार आहोत। पण ह्या लोकांना असं झालं की आरेवारे फक्त समुद्र होईल, म्हणून आम्ही आता गणपतीपुळ्याला चाललो आहोत, जिथे आपल्याला समुद्रही भेटेल आणि मंदिरही भेटेल। इथून 2 तास लागतील। सो अ बॅक स्टोरी, आम्ही जाणार होतो अगोदर आज कुठे जाणार होतो आम्ही, आम्ही दाभोळला जाणार होतो सकाळी, पण काल रात्री आम्ही कॅन्सल केलं बिकॉज एक दिवस दाभोळ एवढा गरमीमध्ये खूप जास्त हेक्टिक झालं असतं। पण इच्छा अशी होती की कुठेतरी जायचंच आहे म्हणून, आणि सकाळी 10 वाजल्यापासून निघतोय, डिसाईड करतोय कुठे कुठे कुठे। फायनली गाडीत बसलो आणि मग डिसाईड केलं की ठीक आहे चला गणपतीपुळ्यालाच जाऊया। माझेही 2-3 वर्ष झाले गणपतीपुळ्याला जाऊन। तर आम्ही आता इथे सावर्ड्याला आहोत। चिपळुणातून निघालो अर्धा तास अगोदर, सावर्ड्याला आहोत। इथे वाळफाट्याच्या खाली एक खूप छान साऊथ इंडियन आपल्याला नाश्ता भेटतो आणि मी नेहमीच इथे खाते, कारण की माझं गाव इथून पुढेच लागतं, वाळफाट्यावरून पुढे आतमध्ये। सो आम्ही नेहमीच इथे नाश्ता करतो। तर आज जेवलो नाही आहोत बिकॉज खूप डायसी होतं, जायचं आहे नाही जायचं आहे काय समजतच नव्हतं, म्हणून फायनली निघून गेलो आहोत। 3:30ला निघालो विदाऊट जेवण आणि थोडाफार नाश्ता केलेला आहे। आता बघूया रात्री डिनरसाठी डायरेक्टली थांबू, बट या लेट्स गो टू गणपतीपुळे। खूप तुम्ही ऐकून असाल गणपतीपुळ्याबद्दल, पण काही लोक अशी असतील की ज्यांनी बघितलं नसेल गणपतीपुळ्याचं मंदिर किंवा समुद्र जो लागतो त्याला ते। सो आज मी तुम्हाला ते सर्व दाखवणार आहे। सो स्टे ट्यून्ड गाईज। आता मी इडली खाल्ली, हे लोक मिसळपाव खात होते, मग रस्सा वडा चहा वगैरे असा सगळा नाश्ता आमचा झालेला आहे। आणि आमची कार तिथे मागे थांबली, आमची म्हणजे आम्ही म्हणजे माझ्या मामाची कार आहे ती। सो लेट्स गो।